श्री स्वामी समर्थ। आज जी मी तुम्हाला कथा सांगणार आहे, ही कथा एका अशा माणसाची आहे ज्याच्या आयुष्यात एक छोटा प्रसंग घडला, पण त्यातून त्याचा स्वामी समर्थावरचा विश्वास कायमचा पक्का झाला। पुण्यात काम करणारा अनमोल नावाचा एक तरुण होता। साधी नोकरी, साधं आयुष्य आणि दर महिन्याला थोडे थोडे पैसे साठवण्याची त्याची सवय होती। घरची परिस्थिती मध्यम होती, त्यामुळे तो खूप काळजीपूर्वक पैसे वापरायचा। एकदा त्याने जवळजवळ 25,000 रुपये साठवले होते। त्याला घरकामासाठी काही आवश्यक वस्तू घ्यायच्या होत्या, म्हणून तो ते पैसे घेऊन बाजारात गेला। खरेदी करून झाल्यावर तो घरी परतला, पण घरी पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याची पैशांची पिशवी हरवली आहे। त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। तो पुन्हा त्या ठिकाणी गेला जिथे तो गेला होता, पण कुठेच काही सापडत नाही। तो पूर्णपणे घाबरला, कारण ते पैसे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते। घरी येऊन तो खूप शांत बसला। राग, भीती, निराशा सगळं एकत्र झालं होतं। तेव्हा त्याच्या आईने त्याला एकच सांगितलं, घाबरू नकोस, स्वामी समर्थाचं नाव घे आणि विश्वास ठेव। अमोलला त्या क्षणी काहीच समजलं नव्हतं, पण त्याने डोळे मिटले आणि मनात म्हटलं, स्वामी, माझ्याकडून चूक झाली असेल, पण मला यातून मार्ग दाखवा। दुसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या बाजारात गेला आणि एका दुकानात जाऊन विचारलं। दुकानदार म्हणाला, काल एक पिशवी सापडली होती, आम्ही ती इथे ठेवली आहे। अमोलने पिशवी उघडून पाहिली। सगळे पैसे तिथेच होते, 1 रुपयाही कमी नव्हता। त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो म्हणाला, मी काल पूर्णपणे तुटलो होतो, पण आज मला समजलं की जेव्हा आपण मनापासून मदत मागतो, तेव्हा कुठून तरी मार्ग नक्की मिळतो। त्या दिवसानंतर अमोल रोज एक गोष्ट पाळतो, काहीही अडचण आली तर आधी घाबरायचं नाही, स्वामी समर्थाचं नाव घ्यायचं आणि मग शांतपणे उपाय शोधायचा। ही कथा आपल्याला शिकवते, स्वामी समर्थावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणं नाही, तर योग्य वेळी योग्य लोक आणि योग्य मार्ग मिळणं आहे। कारण प्रत्येक वेळी मोठा चमत्कार दिसत नाही, पण छोटी छोटी मदत हीच खरी कृपा असते।